नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. चला तर काल नागपंचमी होती. मी तर पुरणपोळी वगैरे, कटाची आमटी सर्व नैवेद्य वगैरे केला होता. आणि आणखीन वारुळाला पण जायचं होतं, तर आम्ही वारुळाला वारुळाला गेल्यानंतरला मी बरेच म्हणजे शंकराच्या मंदिरात पण, शंभू महाराजांच्या मंदिरात पण गेलो होतो. आमच्या इथे कुंभारवाड्यात आहे ना, श्री क्षेत्र कालेश्वर खूप मोठं असं छान प्रसिद्ध मंदिर आहे कुंभारवाड्यामध्ये शंकराचं. तर इथे आम्ही शिवपिंडी वगैरे नाही का अभिषेक वगैरे केला दुधाने आणि छान अशी पूजा केली मस्त. तर वारुळाची पण पूजा, खूप मोठं वारुळ होतं, तर इथे वारुळाची पूजा केली. वेदोवी दोघंही माझ्यासोबत आले होते, आम्ही दोघं. आणि ते परत इथे दुसरीकडे पण छोटंसं मंदिर आहे, तिथे पण छान मस्त पूजा झाली. आणि थोडेसे फोटोशूट वगैरे पण केलेले आम्ही. तर हे पहा मस्त असं बसून वगैरे छान पूजा झाली. ते वडाचं झाड आहे, वडाच्या झाडाची पूजा केली, प्रदक्षिणा वगैरे घातल्या. आणि ते देवी मातेचं मंदिर पण आहे, तर त्या देवी मातेच्या मंदिरातसुद्धा आमची पूजा झाली. छोटंसं मंदिर आहे ते नदीच्या किनारी. आणि पाठीमागं खराडीची खूप मोठी अशी नदी वाहते, तर त्या नदीच्या तिथे आम्ही थोडेसे फोटोशूट केले होते. तर आता इथे आमचं मंदिरात दर्शन झालेलं आहे, तर सोबतच आम्हाला वाटेतच खूप मोठं रेणुका मातेचं मंदिर आमच्या इथे घरी येताना लागतं, जाताना येताना. तर तिथेसुद्धा आम्ही छान मस्त दर्शन झालं, प्रदक्षिणा वगैरे घातली. खूप मोठं असं रेणुका मातेचं मंदिर आहे, छान जत्रा वगैरे सुद्धा इथे भरते. आणि दर पौर्णिमेला तीर्थप्रसाद वगैरे असतो. तर आता आम्ही पोचलो स्वामींच्या मठात. ते स्वामींच्या मठामध्ये सुद्धा छान मस्त असं दर्शन झालं स्वामींचं. तर चला तर पटकन सबस्क्राईब करा बरं. आणि धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.